नमस्कार. युसीएन न्यूजच्या अकोला बुलढाणा बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फडणवीसांवर हल्लाबोल. ज्यांनी आग लावली तेच शांततेचं आवाहन करत आहे, तर जी मंडळी काम करत नसेल त्या ठिकाणी नव्यांना संधी देण्याचं नानांचं शेगावात प्रतिपादन. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शासकीय तांदळाची खरेदी करणाऱ्याला अटक. नागरिकांना वितरित करण्यात आलेल्या तांदळाची नागरिकांकडून करायचा खरेदी. आरोपीकडून 61,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला शहरात आयोजित ओबीसी संवाद बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मंथन. शिवबा, ज्योतिबा आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू, वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन. राज्यात मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सुरू असलेली ओढाताण आणि त्यावर सुरू असलेल्या राजकारणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चौफेर टीका केली आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं आले असता आमचे प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी खास संवाद साधला. पाहूयात. राज्यामध्ये सध्या विविध आरक्षणांसह राजकीय फेऱ्या, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आपल्यासोबत आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. नानासाहेब, सांगा मला सांगा, 5 राज्याच्या निवडणुका आहेत, काय अपेक्षा आहे आपल्याला? आज मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मतदान पूर्ण झालेलं आहे. दोन्ही राज्यात काँग्रेस येणार, काँग्रेसचं सरकार येणार आणि बहुमतातलं सरकार येणार. तेलंगणा आणि राजस्थानमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार आहे आणि भाजपपासून लोक त्रस्त झालेले आहेत. जे काही स्वप्न भाजपने दाखवलेलं होतं, मोदीजींनी दाखवलं होतं, त्या स्वप्नाचा चकनाचूर करण्याचं काम, लोकांना वाईट दिवस आणण्याचं काम भाजपने केले. यांच्या भाजपच्या राज्यात ना शेतकरी खुश, ना बेरोजगार खुश, ना गरीब खुश. या सगळ्या याच्यामधलं लोकांमध्ये तीव्र चीड आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसच हा एक पर्याय आहे. आणि राहुलजींचं नेतृत्व आज जनतेने मान्य केलेलं आहे. राहुलजीच्या नेतृत्वातच देश सुरक्षित राहू शकतो, ही भूमिका आता देशवासियांना समजली आहे आणि म्हणून काँग्रेसकडे लोकांचा कौल आपल्याला पाहायला मिळतो. राज्यामध्ये 5 राज्यामध्ये आपल्या अपेक्षा आहे, मात्र महाराष्ट्राची कशी तयारी आहे? आपण काही फॉर्म्युला ठरला का आणि केव्हा? नाही, आता आम्ही 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे लोक आहोत. त्यामुळे या निवडणुका संपल्या की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागांच्या वाटपामध्ये आम्ही बसू आणि त्यामध्ये बसून निर्णय करू. आमदार साहेब, सध्या राज्यामध्ये 2 समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमोरासमोर ठाकलेले आहेत. आत्ताच संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं आहे. आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं, दोन्ही समाजाला आवाहन केलं आहे, दोन्ही समाजाला की दोन्ही शांतता बाळगावी. आपण कसं पाहता या दोन्ही समिती? ज्यांनी आग लावली त्यांनी शांतताचं आवाहन करावं, हे काही बरोबर नाही. खरं तर सुरुवातीलाच हे सगळे प्रश्न संपुष्टात आणता आले असते, पण सरकारलाच जे मूळ मुद्दे आहेत, शेतकरी अडचणीत आलेला आहे, महाराष्ट्रात रोज आत्महत्या करतो आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहे, महागाईचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नाकडे या मुद्द्यांकडून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आणि हे खरं तर ह्या सगळा वाद सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सरकारनेच ठरवून घेतलेल्या या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोन्ही समाज त्याच्यात आलेले आणि त्याच्यामुळे या पद्धतीचा वाद महाराष्ट्रात कधी निर्माण करण्याचं काम सरकार निर्मित आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सायंकाळी आज जी सभा झाली छगन भुजबळ यांची, त्यांनी त्याच्यामध्ये आवाहन केलं आणि की जशाच तशी उत्तर द्या मराठ्यांना सांगितलं, उद्देशून सांगितलं. काय सांगा?
आता मी तेच म्हटले ना, सरकारचा मंत्री या पद्धतीनं बाहेर बोलत असेल तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या स्पष्ट होतात. साहेब, एक शेवटचा प्रश्न. जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेसमध्ये मरगळ आलेलं दिसतंय. आपण दिलेल्या आदेशाचे कुठलेही पालन झालेलं नाही. जसं पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधीचा आपलं सप्ताह सांगितलेलं आहे. काही झालेलं, अनेकांची नाराजी. कसं आपण सूचना द्याल, काय काँग्रेसला, काय नवीन सरची काय करेल बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा? मला वाटतं की इथं कामाचं चांगलं नियोजन झालेलं आहे. तरी तुम्ही सांगितलं तर एक आढावा आम्ही घेऊ आणि समजा काम नसेल आणि जे लोक काम नसतील करत तर नवीनांना संधी देऊ. नक्कीच. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, ज्यांनी सांगितलेलं आहे की काम जर करत नसेल तर त्यांना नवीन लोकांना संधी देऊ. कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावला धावती भेट दिली. अकोट येथील कार्यक्रम आटपून ते विदर्भ एक्सप्रेसनं मुंबईला रवाना झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावला धावती भेट दिली. अकोट येथील एका लग्न समारंभात उपस्थिती दिल्यानंतर रात्री 9 वाजताच्या सुमारास ते विदर्भ एक्सप्रेसनं मुंबईला रवाना झाले. दरम्यान पटोले हे शेगावला पोहोचल्यानंतर रेल्वे स्थानकावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते श्यामबाबू उमाळकर, हाजी दादू सेठ, शिवाजी बुरुंगले, तजेंद्र सिंग चव्हाण, धनंजय देशमुख, विजय काटोले आदींची यावेळी उपस्थिती होती. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा इथं नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय तांदळाची नागरिकांकडून खरेदी करताना एकाला पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपीकडून 61,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व्याळा येथील पोलीस पाटील यशवंत देशमुख यांच्या सतर्कतेमुळे व्याळा इथं नागरिकांकडून तांदूळ खरेदी करताना एका आरोपीला अटक करण्यात आली. गावात फिरून लोकांना फुकट तसेच नाममात्र दरात मिळालेला तांदूळ 10 ते 20 रुपये प्रति किलोनं खरेदी करण्याचा गोरखधंदा सर्वत्र सुरू आहे. या प्रकरणी पुरवठा अधिकारी यांनी बाळापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3(7) अन्वये आरोपी मोहम्मद युनुस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 2.5 क्विंटल तांदूळ, एक ऑटो असा 61,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मराठा समाजाला मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगानं अभिलेखांची तपासणी आणि नोंदी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपर्यंत 1,32,166 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. मराठा समाजाला मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा आणि तालुक्यात कुणबी जाती संदर्भात अभिलेख तपासणीची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत अकोला जिल्ह्यात 9,82,350 अभिलेख नोंदी तपासल्या आहे. जिल्ह्यातील तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरेपत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंदपत्रक, कोतवाल बुक नकल, टिपण बुक, योजना बुक तपासणीची कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निमकर्दा आणि हातरुण मार्गावर गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी 70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्सार अहमद शेख हुसेन कुरेशी, वय वर्ष 37. अन्सार अहमद शेख हुसेन कुरेशी हा आपल्या दुचाकीवरून गोमांसची अवैध वाहतूक करत होता. याबाबत उरळ पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी हातरुण निमकर्दा मार्गावर त्याला अटक केली. यावेळी अटकेतील आरोपीकडून 69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. अकोला शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन इथं ओबीसी संवाद या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची विशेष उपस्थिती होती. वर्तमानातील प्रस्थापित राजकारणांना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची सत्ता घालवून स्वतःची आणि भांडवलदारांची सत्ता निर्माण करायची आहे, असा आरोप ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरकारच्या जाचक धोरणांविरुद्ध लढा उभारणार असून शिवबा, ज्योतिबा आणि बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू, असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यातला जरी एका असलो तरी त्याच्या एका भागाचा इतिहास वेगळा आहे, दुसऱ्या भागाचा इतिहास हा वेगळा आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. मला वाटतं आपल्याला असणारं एक पूर्वी 80 साली आपण सुरुवात केलं त्यावेळेस असणारा फिजिकल व्हायलन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शारीरिक मारामाऱ्या, असा काही कालखंड त्यावेळेस नव्हता. पण आत्ताचा मला असणारा तो कालखंड येताना त्या ठिकाणी दिसतोय, भेटताना त्या ठिकाणी दिसतोय. आपण असणारा या सगळ्या अनुभवातून त्या ठिकाणी गेलेलो आहोत.
ज्या ज्या गावामध्ये आहोत ज्या ज्या ठिकाणी आहोत तिथे तिथे शांतता कशी राहील आणि हे निवडणूकचा पर्व आपण जर सुरुवात केली आणि व्यवस्थित पार पाडली तर दुसऱ्या परिवर्तनाच्या चळवळीला सुरुवात होईल. लढा हा स्वतःलाच लढावा लागणार आहे एवढं लक्षात घ्या. महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जो बदल केला त्या बदलातून त्यांची सत्ता उद्ध्वस्त झाली. आज ते पुन्हा काय म्हणतात ते आम्हाला आमची पुन्हा सत्ता आणायची आहे. आमची सत्ता आणायची आहे म्हणजे पुन्हा इथे असणाऱ्या उपेक्षित समूहाला गुलाम त्यांना करायचा आहे, त्यांना वापरायचं आहे आणि त्यांना फक्त सत्ता गाजवणारा एक वर्ग पाहिजे की जो तुम्ही आम्ही सगळेजण आहोत अशी असणारी परिस्थिती आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपींकडून 67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवीण पुरुषोत्तम वानखेडे आणि अजय गावरगूर हे आपल्या दुचाकीनं दारूची अवैधरित्या वाहतूक करीत होते. यावेळी पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना या दोघांवर संशय आला. पोलिसांनी दोघांनाही अडवत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अवैध दारूसाठा आढळून आला. प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटकेतील आरोपींकडून 67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्णा नदीचं पात्र कोरडं पडल्यानं बोरगाव वैराळे येथील जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. नेर धामणा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावं अशी मागणी बोरगाव वैराळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश्वर वैराळे यांनी लोकसभा प्रचार प्रमुख अनुप धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यंदा अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. बोरगाव वैरागळे येथून जवळच असलेल्या धामणा प्रकल्पात पाणी अडवल्यानं पूर्णा नदी पात्र पूर्णतः कोरडे पडले आहे. परिसरातील बोरगाव वैरागळे, सोनाळा, अंदुरा, हाता, नागद, सागद, दगडखेर, मोखा येथील शेतकरी खरीप आणि रब्बीचे पीक वाचवण्यासाठी पूर्णा नदीच्या पात्रातून पाण्याचा उपसा करत होते. मात्र दरवर्षी मार्च महिन्यापर्यंत वाहणारी पूर्णा नदी नोव्हेंबरमध्येच कोरडी पडली आहे. नेर धामणा बॅरेजमध्ये पाणी अडवण्यात आल्यानं पूर्णेचे पात्र कोरडे पडले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना पाणी नसल्यानं आपली तहान भागवण्यासाठी गुरे वणवण भटकत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील 10 गावाच्या शेतातील पिके पूर्णेच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाणी नसल्यानं संपूर्ण पिके कोमेजून गेली आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्यातील नाथजोगी समाजाच्या विकासासाठी गुरु गोरखनाथ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं अशी मागणी करण्यात आली. राज्यातील नाथजोगी समाज आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. सतत भटकंती करत असल्यामुळे 21व्या शतकातही हा समाज जातीचा दाखला, रेशन कार्ड तसेच घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नाथजोगी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गुरु गोरखनाथ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करत वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. शासनानं 2 महिन्यात सकारात्मक विचार करून आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा विदर्भातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैदर्भीय नाथ समाज संघातर्फे उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. हा संप्रदाय विखुरलेला आहे, परंतु हा समाज आर्थिक प्रगतीपासून कोसोमैल दूर असल्यामुळे या समाजाच्या उद्धारासाठी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी इतर समाजाकरता ज्याप्रमाणे विकास महामंडळ आहेत त्याप्रमाणे आम्हीसुद्धा गोरक्षनाथ विकास महामंडळाची मागणी करत आहे. यामागचा प्रमुख उद्देश समाजातल्या मागासलेल्या घटकाला विकासाच्या प्रगतीच्या प्रवाहामध्ये आणणे आणि त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास होणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात 28 नोव्हेंबरला दुष्काळ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मूर्तिजापूर उपविभागीय क्षेत्रात दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक आणि व्यापारी तसंच बेरोजगारांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी या दुष्काळ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आयोजित पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली. 2023-24 हे वर्ष नैसर्गिक संकटांचं वर्ष आहे. वैश्विक तापमान बदलामुळे पर्जन्यमानात बदल झाला आहे. याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसतोय. 2023-24च्या कृषी हंगामात जून 2023 मध्ये पाऊस आला नाही. जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी झाली, तर ऑगस्टमध्ये पुन्हा पावसानं खंड दिल्यानं यावर्षी सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके मोठ्या प्रमाणात बुडाली. तरीही सरकारी यंत्रणा दुष्काळ घोषित करायला तयार नसेल तर शेतकरी, कष्टकरी समाज शांत बसणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलनाची माहिती यावेळी देण्यात आली.
बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा यूसेन न्यूज. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या विविध समस्या प्राधान्यानं सोडवणार असल्याचे उद्गार महाराष्ट्राचे शालेय मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी काढलेत. राज्य मुख्याध्यापक संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष केरभाऊ ढोमसे यांनी मुख्याध्यापक संघानं केलेल्या कार्याचा लेखाजोखा पाहुण्यांसमोर ठेवला आणि मुख्याध्यापकांना येणाऱ्या विविध समस्या सादर केल्या. यावेळी पाहुण्यांचं पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं. आपल्या भाषणात संजय घोडावत यांनी मुख्याध्यापक हा शाळेचा अतिशय महत्त्वाचा भाग असून मुख्याध्यापकांनी आपली शाळा प्रगतीपथावर येण्यासाठी कार्य तत्पर असायला हवं असं प्रतिपादन केलं. तर मुख्याध्यापकांच्या सर्व समस्यांची मला जाण आहे आणि मी यासाठी लढत राहील असंही ते म्हणाले. माजी आरोग्यमंत्री आमदार एड्रावार यांनी येणाऱ्या अधिवेशनात आपले प्रश्न प्रामुख्यानं मांडणार असं आश्वासन दिलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात रावसाहेब आवारे यांनी मुख्याध्यापकांनी संयम ठेवून काम करावं, आपल्या समस्या मी शासन दरबारी मांडणार आणि त्यासाठी मोर्चे आंदोलनं करण्याची आवश्यकता पडल्यास तेही करील असं केसरकर म्हणाले. यावेळी राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष वसंत पाटील खेडेकर, राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष शत्रुघ्न बीडकर, उपाध्यक्ष देशमुख, कोषाध्यक्ष विलास भारसाकळे, सहसचिव सतीश जगताप, राज्य सचिव अशोक मोरे हिप्परकर, पश्चिम महाराष्ट्राचे हिंदूराव जाधव, दत्तात्रय कदम असे मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्रात उद्घाटनानंतर मराठवाडा मुख्याध्यापक संघातर्फे शोध निबंध सादर करण्यात आला. त्यानंतर विदर्भ मुख्याध्यापक संघाकडून पद्माताई टीकर यांनी कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती या विषयावर प्रबंध सादर केला. या राज्य अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं मुख्याध्यापकांनी हजेरी लावली होती. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीनं जमा करावी आणि कर्तव्यात कसूर केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रजा जनहित संघर्ष समितीच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. शिवणी येथील प्रजा जनहितार्थ संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष विशाल पाखरे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करत निराधार योजनेअंतर्गत विभागातून पात्र झालेल्या श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज गहाळ झाले आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी असं नमूद केलं होतं. या मागणीसाठी त्यांनी आत्मदहन करण्याचाही इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी समजूत काढली. मात्र आपली मागणी पूर्ण न झाल्यानं उपोषण सुरू केल्याचं पाखरे यांचं म्हणणं आहे. 31/3/2023 रोजी संजय गांधी नायब तहसीलदार स्वप्नाली काळे यांनी लाभ मंजुरीचे आदेश श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दिल्यानंतर लाभार्थ्यांनी त्यांचे बँकेचे खाते, आधार कार्डची झेरॉक्स आणि आदेशाची छायांकित प्रत संजय गांधी विभागात जमा केल्यानंतर तेथील जे नायब तहसीलदार आहेत विद्यमान सविता सोळंके यांचं असं म्हणणे आहे की बुवा त्यांचे अर्ज आढळून येऊन नाही राहिले. याचा अर्थ असा होतो की ते अर्ज गाळ झाले. म्हणून माझी या आमरण उपोषणाद्वारे मागणी आहे की त्यांच्या कार्यालयातून अर्ज गाळ झाल्याप्रकरणी त्यांच्यावर कर्तव्यामध्ये कसूर केल्याबाबत कार्यवाही व्हावी आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात लाभाचा अनुदानाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी मी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे. कार्तिकी एकादशीला राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं पंढरपूरला दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. मिरज ते पंढरपूर आणि कुर्डुवारी ते पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे.
या विशेष गाडीची सुरुवात 20 आणि 27 नोव्हेंबरला मिरज इथून होणार आहे. 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत या विशेष गाड्या चालवण्याचं नियोजन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं केलं आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीला विठुरायाचं दर्शन भाविकांना सहजतेनं घेता येईल. मध्य रेल्वेचा हा निर्णय राज्यातील विठ्ठल भाविकांसाठी दिलासादायी ठरणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर ते मिरज दरम्यान 20, 21, 25 आणि 27 नोव्हेंबर रोजी पंढरपूर इथून सकाळी 9:20 रवाना होईल, तर दुपारी 12:05 मिरज इथे पोहोचेल. तसंच मिरज ते पंढरपूर विशेष रेल्वेगाडी 20, 21, 25 नोव्हेंबर रोजी कुर्डुवाडी मिरज स्पेशल कुर्डुवाडी मिरज दरम्यान 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून रात्री 9 वाजता सुटणार आहे आणि मिरज इथं रात्री 1 वाजता पोहोचणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ही गाडी आरग, बेळंकी, सलगरे, कवठे महाकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, मसोबा, डोंगरगाव, जवळे, वासूद, सांगोला या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा घेणार आहे. अकोला जिल्ह्यात लंपीचा धोका कायम आहे. अकोला जिल्ह्यात सध्या प्रादुर्भाव कमी असला तरी पशुपालकांनी उपाययोजना तातडीनं गरजेचं आहे. अकोट तालुक्यातील रोंदळा इथं पुन्हा एका गुराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अकोला जिल्ह्यामधील जनावरांमध्ये मागील वर्षी लंपी आजार मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. लंपी त्वचारोग हा गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जनावरांमध्ये लंपी सदृश आजाराची लक्षणं दिसून येताच पशुवैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क करावा आणि आपलं पशुधन संसर्ग रोगापासून वाचवावं असं आवाहन विभागातर्फे करण्यात आलं आहे. लंपीनं आतापर्यंत 2000च्या वर पशूंचा बळी घेतला असून पुन्हा आता लंपीनं अकोला जिल्ह्यात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत अडकलाय. अकोट तालुक्यातील रोंदळा गावातील एका मादी वासरात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळला. तेथील संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आलं आहे आणि तसा आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर शरद जावळे यांनी निर्गमित केलेत. खामगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी आरोग्याच्या सुविधांसाठी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड काढावं असं आवाहन खामगावातील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केलं आहे. आयुष्यमान भव या कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. हा लाभ 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत असून नागरिकांनी आपला 100% सहभाग नोंदवावा. शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरीब नागरिकांना शासकीय आरोग्य योजना मिळाव्या यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ ID कार्ड काढण्यासाठी गावोगावी नागरिकांना सांगण्यात येत आहे. मात्र बऱ्याच नागरिकांनीही हे कार्ड अद्यापही काढलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यमान योजना ही महत्त्वाची आहे असे आवाहन खामगाव येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केले आहे. आयुष्यमान भारत हेल्थ ID कार्डमुळे प्रत्येक नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा यापुढे मिळणार आहे. आयुष्यमान भारत या योजनेचे ID कार्ड हे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी मोफतरित्या काढले जात आहे. यामुळे याचा लाभही नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही डॉक्टर टापरे यांनी केले आहे. या योजनेमध्ये प्रत्येक परिवाराला 5 लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काही विशिष्ट आजारांसाठी लागणारा खर्च मोफत काही सरकारी हॉस्पिटल व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोफत होतो. तर या योजनेमध्ये जसं एन्जिओग्राफी झाली, एन्जिओप्लास्टी झाली, काही हाडांचे ऑपरेशन झाले, इतरही सर्जरीज झाले, याचे सगळे निःशुल्क होते. आणि यासाठी आपल्याला लागणारं आयुष्मान कार्ड याच्यासाठी आयुष्मान कार्ड लागते आणि त्या कार्डची आता सध्या आयुष्मान भारत KYC करणं चालू आहे सगळीकडे. तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की सगळ्यांनी आपलं आयुष्मान भारतचं कार्ड आपण सगळ्यांनी बनवून घ्यावे. आपल्या सरकारी दवाखान्यात मोफत मिळते. ते फक्त आपल्याला आधार कार्ड व आपण मोबाईल, तो आधार लिंक मोबाईल आहे ते घेऊन यावं लागेल. आणि एवढं आलं की आमच्या इथे सगळी KYC देऊन प्रोसिजर करून आपल्याला आयुष्मान भारत कार्ड आपल्याला भेटू शकेल.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त अकोला शहर शिवसेनेच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर, उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, अतुल पवनीकर, अकोला पूर्वचे शहर प्रमुख राहुल कराळे, उपजिल्हा संघटिका सुनीता श्रीवास, शहर संघटिका शेळके यांनी अभिवादन करून उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। यावेळी योगेश्वर वानखेडे, नितीन मिश्रा, शरद तुरकर, अंकुश चित्रे, बुबलू उके, रोशनराज यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बाळापूर तालुक्यातील अमानतपूर ताकोडा ते डाबकी रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहे। परिसरातील गावांना अकोला जिल्हा रस्त्यावर मुख्यालयाशी जोडणाऱ्या या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे। या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी मागणी संवाद संघटनेनं केली आहे। अमानतपूर ताकोडा ते डाबकी रेल्वे गेट आहे। या 3 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावरून पायी चालणं कठीण झालंय। डांबर उखडल्यानं मोठमोठे खड्डे पडले आहे आणि वाहनांचे अपघात होत आहेत। मोठ्या प्रमाणात खड्डे रस्त्यात आहे की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे हे समजायला मार्ग नाहीये। ग्रामीण भागातील महत्त्वाच्या या रस्त्याची दुर्दशा झाली आहे। याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे। बातमीपत्रात पाहूया ठळक घडामोडी। News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ज्यांनी आग लावली तेच शांततेचं आवाहन करत आहे, तर जी मंडळी काम करत नसेल त्या ठिकाणी नव्यांना संधी देण्याचं नानांचं शेगावात प्रतिपादन। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शासकीय तांदळाची खरेदी करणाऱ्याला अटक, नागरिकांना वितरित करण्यात आलेल्या तांदळाची नागरिकांकडून करायचा खरेदी, आरोपीकडून 61,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अकोला शहरात आयोजित ओबीसी संवाद बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मंथन, शिवबा, ज्योतिबा आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू, वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन। बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील। आपण पाहत रहा यूसेन न्यूज। नमस्कार।